शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच असल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। अंतरवाली सराटीत पोहोचल्यावर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे। अंतरवाली सारखं गाव होणं नाही असं जरांगे म्हणाले। काहीही बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही असं बोललं जायचं, मराठे एकही झाले आणि आरक्षणही मिळवून दाखवलं असं देखील वक्तव्य जरांगेंनी केलंय। तर विजय मिळाव्याला महाराष्ट्र अंतरवालीत येईल। मराठ्यांनी 96% लढाई जिंकली आहे, आता फक्त 4% लढाई बाकी असल्याचं देखील ते म्हणाले। शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला। आज काय बोलावं खरंच कळालं मला। आपलं गाव इतकं लढलं असं गाव होणं नाही बाबा कोणा। 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं। आता एखाद्या बरा मी चिमटा घेतो दवाखान्यात एखाद्या घेतले की नाही काय का नाही किती जण तरी वगैरे जरा, कारण हे सोपं नाही। मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले। सगळे मराठी एक बी आला, ओबीसीत बी आरक्षण घेतलं, मराठी एकजूट बी झाली, पुऱ्या जगाला मराठ्यांनी ताकद बी दाखवली। याच्यात लावून धरण्यात मोलाचा वाटा अंतरवाली गावचा आहे, मोलाचा वाटा। तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।